नमस्कार मित्रांनो. आज आपण चौथ्या चॅप्टरचं पुढचं बीट पाहू. आज हे आपलं तिसरं लेक्चर आहे चौथ्या चॅप्टरचं. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. याच्यावर प्रॉब्लेम येतो. पॉवर ट्रान्समिटेड बाय बेल्ट मध्ये बघा मित्रांनो, खालची जी साईज असते, खालची जी साईड असते, साईड त्याला टाईट साईड म्हणतो. T1 T1 म्हणजे काय असतं मित्रांनो? T1 इज इक्वल टू टाईट साईड. हा, TIGHT, टाईट साईड. T2 इज इक्वल टू असतं स्लॅक साईड. स्लॅक साईड जी वरची जी असते ती स्लॅक साईड असते. वरची जी काय असते स्लॅक साईड. नीचे वाली क्या रहती टाइट साइड, ऊपर वाली क्या रहती स्लॅक साइड. और फोर्स काय असतो ह्याचा जो फोर्स असतो तो काय असतो बेल्टचा T1 मायनस T2. T1 मायनस T2. आणि पॉवर काढायची मित्रांनो आपल्याला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर? फोर्स इंटू वेलॉसिटी. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? फोर्स इंटू वेलॉसिटी. तर वेलॉसिटी म्हणजे व्ही, फोर्स म्हणजे काय T1 मायनस T2. तर मग आपला फॉर्म्युला काय झाला? T1 मायनस T2 इंटू व्ही. T1 मायनस T2 इंटू व्ही. T1 is a tight side tension, T2 is a slack side tension, F is the force, पॉवर म्हणजे हे. आणि याचं युनिट कसं काढायचं मित्रांनो? टेन्शनचं युनिट असतं न्यूटन, की तो फोर्स आहे. आणि वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंद. आणि न्यूटन मीटर म्हणजे काय असतं मित्रांनो? जूल. आणि जूल पर सेकंद म्हणजे काय असतं मित्रांनो? वॅट. तो व्हाट इज द यूनिट ऑफ पावर? वॅट. पावर का यूनिट क्या है? वॅट. पावरचं युनिट काय आहे मित्रांनो? वॅट. व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर? T1 minus T2 into V. T1 minus T2 into V, where V is the velocity. जर फॉर्म्युला विचारला 2 मार्काला, डायग्राम काढून टाकायची, फॉर्म्युला लिहून टाकायचं. खालची जी साईड असते ती टाईट साईड असते, वरची जी साईड असते स्लॅक साईड असते. इकडली पॉवर इकडे ट्रान्समिट करायची, म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे पॉवर काढायसाठी. T1 मायनस T2 इंटू व्ही. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट बघा मित्रांनो, रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन मध्ये फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. थिटा काय असतं मित्रांनो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अँगल ऑफ लॅप. म्यू काय असतं मित्रांनो? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हा हा फॉर्म्युला तुम्हाला पुढे काम येणार आहे. हा रेशो ऑफ ड्रायव्हिंग टेन्शन ऑफ द बेल्ट ड्राइव्ह. आता बघा मित्रांनो, आपण आलेला प्रॉब्लेम घेऊ एक. त्याच्या अगोदर इनिशियल टेन्शन पण आपण फॉर्म्युला सांगून देतो आणि डेफिनेशन सांगून देतो मित्रांनो. इनिशियल टेन्शन बघा मित्रांनो, इनिशियल टेन्शन इन ऑर्डर टू इन्क्रीज द फ्रिक्शनल ग्रिप द बेल्ट इज टाइटन अप. जर तुम्हाला फ्रिक्शनल ग्रिप वाढवायची, दोन पुलेवरची, पुले बेल्टला चिटकलेला असतो, बेल्ट पुलेला चिटकलेला असतो ना मित्रांनो, तर तुम्हाला फ्रिक्शनल ग्रिप जर वाढवायची तर त्यावेळेस काय असतं, जर फ्रिक्शनल ग्रिप वाढवायची तर आपण काय करतो? बेल्ट टाईट करतो. हा, टाईट केल्यामुळे त्या स्टेजला जे टेन्शन असतं त्या स्टेजला म्हणतो आपण इनिशियल टेन्शन. हा, ऍट दिस स्टेज इवन वेन द पुलेज आर स्टेशनरी, पुले जर थांबलेले जरी असले तरी बेल्टवर जे टेन्शन तयार होतं त्याला काय म्हणायचं? इनिशियल टेन्शन. ऍट दिस स्टेज इवन वेन द पुलेज आर स्टेशनरी द बेल्ट इज सब्जेक्टेड टू सम टेन्शन इज कॉल्ड एज अ इनिशियल टेन्शन. What is the formula? It is denoted by T0. What is the formula? T1 plus T2 divided by 2. T1 plus T2 divided by 2. T1 plus T2 divided by 2. आणि दुसरा एक फॉर्म्युला याच्यात मित्रांनो, T1 plus T2 plus 2TC divided by 2. हा, T1 काय माहिती मित्रांनो तुम्हाला? टेन्शन इन द टाइट साइड. T2 काय? टेन्शन इन द स्लॅक साइड. TC काय ते लिहून देतो मित्रांनो. टीसी इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल टेन्शन. ते काय असतं आपण नंतर बघणार आहे. सध्या आपण त्याचे प्रॉब्लेम नाही घेणार, नंतर घेणार अकरेला, आणि त्याची थिअरी पण घेणार नंतर. सेंट्रिफ्युगल टेन्शन बघा मित्रांनो, नंतर आता बघा नेक्स्ट कळालं. जर फ्रिक्शनल ग्रिप वाढवायची असेल तर काय करायचं? बेल्टला टाईट करावं लागतं. आणि बेल्ट चालू न करता, पुले चालू न करता
जे बेल्टमुळे पुलेवर जे टेन्शन असतं त्याला म्हणतो आपण इनिशियल टेन्शन, किंवा बेल्टमध्ये जे टेन्शन असतं त्याला काय म्हणतो आपण इनिशियल टेन्शन. बेल्टमध्ये जे टेन्शन असतं त्याला काय म्हणतो इनिशियल टेन्शन. तर आता बघा मित्रांनो, पुढची आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पुढची कन्सेप्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यासाठी मी तुम्हाला डायग्राम घेतो मित्रांनो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं काढायचं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी पण काय असतो माहिती का, जो इकडला अँगल असतो मित्रांनो, हा जो कॉन्टॅक्ट आहे बेल्टचा, बा याच्यावर बेल्ट आहे, तर बेल्टचा कॉन्टॅक्ट कुठं होतो, एवढा होतो. मग स्मॉलर पुलेवरच मोजते तो, हा एवढा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. ठीक, एवढा काय असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. इथून ते इतका बेल्ट टच मध्ये राहतो ना पुलेच्या, बाकी वेळेस टच मध्ये राहतो का बेल्ट, नाही. हा इथून ते इतका टच मध्ये राहतो ना बेल्ट, बाकीचा बेल्ट जोड़लेला है क्या पुलेला, बाकी का बेल्ट पुले पे है क्या, सिर्फ इतना बेल्ट है. समझे क्या, उसको ही बोलते हैं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जो बेल्ट बरोबर कॉन्टॅक्ट आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आलं लक्षात. तर त्याचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा हे सांगतो. हा त्याची डेफिनेशन लिहून देतो. बघा मित्रांनो, the angle of lap or the angle of contact is defined as the angle between the two segments at the center termed as the angle of lap. हे पहा मित्रांनो, हे इथून ते इतका अँगल जो असतो, इथून इथून ते इतका, हे सिगमेंट्स, या सिगमेंट्स पासून ते इतका अंतर, इतका जो अँगल आहे त्याला काय म्हणायचं अँगल ऑफ लॅप. तर याचा फॉर्म्युला कसा बनवायचा, याचा फॉर्म्युला पाठ करायचा मित्रांनो. थीटा इज इक्वल टू 180 मायनस 2 अल्फा इंटू पाय बाय 180 रॅडियन मध्ये जर करायचं असेल, हा तर बघा मित्रांनो, 180 मायनस 2 अल्फा कसं, हे पूर्ण सर्कल आहे. हा इथून ते इतका जो कॉन्टॅक्ट आहे आपला, इथून ते इतका तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे हे थीटा, तर मग हे अल्फा सोडून देतात, हे अल्फा सोडून देतात, म्हणजे 180, हे टोटल 180 असतं. इतकं इतकं किती असतं मित्रांनो, 180. 180 मधून 2 अल्फा काढून टाकलं तर एवढं उरण ना, हे इथून ते इतकं. समजलं का, 180 मधून जर हे 2 अल्फा काढून टाकलं तर 180 मायनस 2 अल्फा. आणि अल्फाची व्हॅल्यू कशी काढायची मित्रांनो, तर अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, हा जो आहे अल्फा, हा ट्रायंगल जो आहे, हा ट्रायंगल, हा ट्रायंगल आपण बाजूला घेऊ. हा ट्रायंगल जो आहे तो बाजूला घेऊ, हा ट्रायंगल बाजूला घेऊ. हे 90 डिग्री आहे, हे अल्फा आहे, आणि हा डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स आहे, याच्या आधी सांगितलेलं एक्स असतं. आलं लक्षात. हा हा अँगल अल्फा आहे, आणि हे किती राहील मित्रांनो, रेडियस R1. हे किती राहील, रेडियस R1. इकडे बघा मित्रांनो नीट, रेडियस R1, इथून ते इतकं किती राहील R1. हा पण आपल्याला फक्त पाहिजे एवढं, तर एवढं किती राहील मित्रांनो, हे इथून ते इतकं R1 आहे. तर ह्या R1 मधून जर एवढा डिस्टन्स मायनस केला, तो डिस्टन्स किती आहे R2, तर तुम्हाला भेटल इतका डिस्टन्स, इथून ते इतका डिस्टन्स. मग हे किती राहील मित्रांनो, R1 मायनस R2. किती राहील ते, R1 मायनस R2. तर साइन अल्फा कोणासमोरील बाजू, अपोजिट साइड, अपोजिट साइड अपॉन 90 के सामने का कोण रहता, हायपोटेनस. 90 च्या समोरचं कोण असतं, हायपोटेनियस. R1 मायनस R2 बाय एक्स. तर अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स R1 मायनस R2 बाय एक्स. समजलं. हे अल्फाची व्हॅल्यू याच्यात टाकायची ज्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायचा. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर क्रॉस बेल्ट, थीटा इज इक्वल टू 180 प्लस 2 अल्फा इन ब्रॅकेट पाय बाय 180, सॉरी इंटू पाय बाय 180 रॅडियन मध्ये जर करायचं तर. हा आता इथे 2 अल्फा काय मित्रांनो, इकडे बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा स्मॉलर पुलेवरच काढते बरं का, म्हणून इकडलंच बघायचं. हे इथं जर फिगर बघितली तर हे इथून ते इतका बेल्ट येतो, इथून ते इतका. मग हे अल्फा आणि हे अल्फा ऍड करावं लागेल, कारण की इतकं 180 असतं, प्लस अल्फा 180 प्लस 2 अल्फा इंटू पाय बाय 180. आणि आता याच्यासाठी जर अल्फाची व्हॅल्यू काढायची, याच्यासाठी हे मिटवतो सगळं. हा ह्याच्यासाठी जर अल्फाची व्हॅल्यू काढायची तर काय करायचं मित्रांनो, हा जो ट्रायंगल आहे हा मोठा बाजूला घेतला,
हा वाला. तर तुम्ही बघा हे काय अँगल आहे अल्फा, हे काय अँगल आहे अल्फा, हे काय एक्स, इथून ते इतका डिस्टन्स काय एक्स. आता हे बघा मित्रांनो, हे तुमचं R1 आहे आणि हे तुमचं R2 आहे. तर इथं ऍड करावं लागेल कारण आपल्याला एवढा डिस्टन्स सांगायचं. तर R1 प्लस R2, R1 प्लस R2. तर अल्फा इज इक्वल टू साइन इनवर्स सॉरी साइन अल्फा इज इक्वल टू त्याच्यासारखंच R1 प्लस R2 डिवायडेड बाय एक्स. म्हणजेच अल्फा इज इक्वल टू काय मित्रांनो, साइन इनवर्स R1 मायनस R2 बाय एक्स. सॉरी R1 प्लस R2 बाय एक्स. हे झालं तुमचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजलं मित्रांनो. आता बघा आपण प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, फाइंड द पॉवर ट्रान्समिटेड. हा लेटेस्ट आलेला प्रॉब्लेम आहे 4 मार्काला. 4 मार्काला फाइंड द पॉवर ट्रान्समिटेड बाय अ बेल्ट रनिंग ओव्हर अ पुले, रनिंग ओव्हर अ पुले ऑफ 600 mm डायमीटर. इकडे बघा मित्रांनो, डायमीटर किती दिलेलं आहे 600 mm. हा एन किती दिलेलं आहे 200 RPM. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे म्यू, म्यू किती दिलेलं आहे 0.25. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ लॅप म्हणजे थिटा किती दिलेलं आहे 160 डिग्री. याला काय करायचं इंटू पाय बाय 180 मल्टिप्लाय करायचं. याला पाय बाय 180 मल्टिप्लाय करायचं म्हणजे रॅडियन मध्ये येतं. किती येतं सांगा फास्ट. थिटा येतं मित्रांनो 2.79. पुढे काय 25. हा हे थोडं जास्त लिहायचं मित्रांनो कारण की रॅडियन मध्ये कमी नका लिहिजो. हा द इकडे बघा द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन झालं. अँगल ऑफ लॅप लिहिला. मॅक्झिमम टेन्शन म्हणजे काय असतं माहिती का मित्रांनो T1. टाईट साईडचं टेन्शन जास्त असतं म्हणून त्याला आपण मॅक्झिमम टेन्शन म्हणतो T1. हा मॅक्झिमम टेन्शन. बघा मित्रांनो जर सेंट्रिफ्युगल टेन्शन दिलं नाही तर मॅक्झिमम टेन्शन असतं T1 आणि जर सेंट्रिफ्युगल टेन्शन बद्दलचा डाटा दिला तर मॅक्झिमम टेन्शन असतं T1 प्लस TC. काय असतं T1 प्लस TC. सेंट्रिफ्युगल टेन्शन बद्दलचं आपण इन्फॉर्मेशन पुढे बघणार आहे मित्रांनो. हा तर हा प्रॉब्लेम आता लेटेस्ट विंटर 24 का 25 ला आलेला आहे बरं का मित्रांनो. आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला काढायचंय काय मित्रांनो पॉवर. तर व्हॉट इज द फॉर्म्युला पॉवर इथं रफ मध्ये मी दाखवतो. पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू बी. T1 मायनस T2 इंटू बी. तर मला T1 काढावं लागेल, T2 काढावं लागेल, बी काढावं लागेल. माझ्याकडे T1 आहे मित्रांनो. हाँ मेरे पास T1 है दोस्त. तो फिर क्या करूंगा मैं T2 निकालूंगा. मी काय करेन मित्रांनो T2 काढन. मग T2 काढण्यासाठी काय करायचं आपल्याला थिटा दिलेलं आहे म्यू दिलेलं आहे. टेन्शन रेशो वापरायचा. T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. मला काढायचंय काय मित्रांनो T2. तर मग T2 ला काय करायचं वरी घ्यायचं. T1 डिवायडेड बाय ई रेस टू म्यू थिटा इज इक्वल टू T2. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 किती आहे मित्रांनो 2500 भागिले ई रेस टू म्यू किती आहे, म्यू किती आहे 0.25 आणि थिटा, थिटा किती आहे 2.7925. किती येतं हे T2. देअरफॉर T2 इज इक्वल टू फास्ट सांगा. ENG नाही दाबायची गरज आहे मित्रांनो. किती येतं T2 फास्ट सांगा. 1243 फास्ट सांगा. बघा मित्रांनो हे तर 1243.79 1243.79 न्यूटन. T1 ऑलरेडी आपल्याला माहित आहे. मग T2 माहिती आहे T1 माहिती आहे. मग काय करावं लागेल देअरफॉर वेलॉसिटी काढावं लागेल. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय पाय डी एन बाय 60. छोटं डी लिहा मोठं डी लिहा. इथं जे लिहिलं तेच लिहा. इथं जर मोठं लिहिलं तर खाली मोठं, इथं छोटं लिहिलं तर खाली छोटं. पाय डी एन बाय 60. तर पाय पाय असतं. हा डी काय करायचं मित्रांनो डी जे MM चं मीटर मध्ये घ्यायचं 0.6. हा कारण की इंटू 10⁻³ आणि एन किती मित्रांनो 200 भागिले 60. किती येतं पाय 0.6 इंटू 200 डिवायडेड बाय 60.
6.284 मीटर पर सेकंड ही आली वेलॉसिटी. ही आली वेलॉसिटी. मग व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर मित्रांनो? पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू व्ही. T1 किती आहे मित्रांनो? T1 किती आहे? 2500. T2 किती आहे मित्रांनो? 1243.79 इंटू 6.284. किती येतं हे बघा. 78. हा खूप पॉप्युलर प्रॉब्लेम आहे, खूप वेळेस आलेला आहे. आणि याला जर किलोवॅट मध्ये करायचं, 7890 आलं, याला जर किलोवॅट मध्ये करायचं मित्रांनो, तर 1000 भागायचं, म्हणजे 7.89 किलोवॅट. समझा? 7.89 किलोवॅट. वेरी 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 पॉपुलर प्रॉब्लम है, बहुत बार आए वाला है. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. अ कास्टिंग वेइंग 9 किलो न्यूटन हँग्स फ्रीली फ्रॉम अ रोप विच मेक्स 2.5 टन्स अराउंड द ड्रम ऑफ 300 mm डायमीटर रिव्हॉल्विंग ॲट 20 RPM. बघा मित्रांनो, डायमीटर दिलेलं आहे 300 mm. हा, एन दिलेलं आहे 20 RPM. हा, टन्स टन्स 2.5 टन्स. हे पहा मित्रांनो, एक टन असतो 360 डिग्रीचा. एक टन कितीचा असतो? 360 डिग्रीचा. मग 2.5 इंटू 360 म्हणजे 2 पाय. 2 पाय म्हणजे 360च असतं. आलं लक्षात? रॅडियन मध्ये डायरेक्ट करायचं. किती येतं हे? 5 पाय. अस्त्राव दिलं तरी चालतं. 5 पाय रॅडियन. मग काय? नंतर काय म्हणला तो? द अदर एंड ऑफ द रोप इज पुल्ड बाय मॅन. दुसरा एंड मॅन ओढायला लागला. दुसरा एंड जर मॅन ओढायला लागला, ते झालं टेन्शन T2. फोर्स रिक्वायर्ड बाय द मॅन म्हणजे T2. फोर्स रिक्वायर्ड बाय द मॅन म्हणजे काय करायचं आपल्याला? T2. आणि T1 दिलेलं आहे मित्रांनो. कास्टिंग वेइंग 9 किलो न्यूटन. कास्टिंग वेइंग 9 किलो न्यूटन म्हणजे T1. 9 किलो न्यूटन म्हणजे 9000 न्यूटन. 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन असतं. तर 9000 न्यूटन. तर आपल्याला काय करायचंय? T2 काढायचंय. हा, पहिले तर T2 काढायचंय. दुसरं काय करायचंय आपल्याला? पॉवर. एकदम सिंपल आहे. मागच्या सारखाच प्रॉब्लेम पण इथं वेगळ्या पद्धतीने विचारला. मला हा प्रॉब्लेम IMP करा यावेळेसाठी. तर बघा मित्रांनो, कारण की मागच्या वेळेस तो आलता, येऊ शकतो यावेळेस. लक्षात खूप दिवस झाले आला नाहीये. याची भारी राहू शकते. T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा असतं मित्रांनो. T1 बाय T2 इज इक्वल टू ई रेस टू म्यू थिटा. तर T1 डिवायडेड बाय ई रेस टू म्यू थिटा इज इक्वल टू T2. तर T2 इज इक्वल टू मित्रांनो, काय केलं मी? ई रेस टू म्यू थिटाला खाली पाठवलं, T2 ला वरी पाठवलं. तर आता T1 किती मित्रांनो? 9000 भागिले ई रेस टू म्यू किती आहे? 0.25. थिटा किती आहे मित्रांनो? 5 पाय. किती येतं बघा हे? T2 इज इक्वल टू हा T2 चा 170 176.47. क्रॉस चेक करा, बरोबर आहे का? किती आलं मित्रांनो? 176.47. बरोबर आहे. हा, काढू पहा. नंतर नेक्स्ट आता दुसरं काय करायचं मित्रांनो? पॉवर काढायची. पॉवर साठी आपल्याकडे T1 आहे, T2 आहे. वेलॉसिटी काढून. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी? पाय dn बाय 60. पाय डी किती आहे मित्रांनो? 300 म्हणजे 0.3 इंटू एन किती आहे मित्रांनो? 20 भागिले 60. किती येतं मित्रांनो हे? 0.314. 0.3142 मीटर पर सेकंड. 0.3142 मीटर पर सेकंड. मग देअर फोर सेकंड नंबरचं उत्तर पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू व्ही. T1 किती मित्रांनो? 9000 मायनस T2 किती आहे मित्रांनो? 176.47 इंटू वेलॉसिटी किती आहे? 0.3142. बरोबर आहे ना वेलॉसिटी? क्रॉस चेक करा. हा, पॉवर इज इक्वल 2772 वॅट म्हणजेच 2.772 किलोवॅट. 2.772 किलोवॅट. हे अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम झाला मित्रांनो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम.
बाकीचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट प्रॉब्लेम उद्याच्या लेक्चरला बघू मित्रांनो. आज पुरतं बस झालं.